प्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीच्या तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी शिवसेनेने केलेलं आहे। आपण पाहू शकता डोळे तपासून या ठिकाणी रुग्णांना मोफत चष्मे दिले जातात आहेत। प्रचंड असा प्रतिसाद या शिबिराला मिळतो। आत्तापर्यंत जवळपास 270 लाभार्थ्यांनी चष्मा घेतलेला आहे। अजून या ठिकाणी 2 ते 3 तास शिबिर चालू असून किमान 500 ते 550 रुग्ण चष्म्याचा लाभ या ठिकाणी घेतील असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो। त्याच पद्धतीने सगळ्या प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी मोफत चालू आहेत आणि तपासणी करून या सर्व रुग्णांना मोफत औषधे या ठिकाणी दिली जात आहेत। त्याचबरोबर एखादा जर दुर्धर आजार किंवा मोठा आजार ऑपरेशन जर या ठिकाणी करायचं असेल तर त्या रुग्णाचं सुद्धा मोफत ऑपरेशन करून देण्याची जबाबदारी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने घेतली आहे। खऱ्या अर्थानं 80% समाजकारण 20% राजकारण या भूमिकेतून राजा शिवछत्रपतींची जयंती शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही दरवर्षी किंवा दर महिन्याला या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो, तालुक्यात कार्यक्रम घेत असतो आणि या ठिकाणी आज शिवजयंतीच्या निमित्तानं बारुडाचा त्या दिवशी आम्ही कार्यक्रम घेतला। परवा दिवशी काल असं अंगावर काटे आणणारा शाहीर देशिंगे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला। आज होम मिनिस्टरचा या ठिकाणी कार्यक्रम आहे। रक्तदान शिबिर या ठिकाणी झालेले, महाप्रसादाचं या ठिकाणी वाटप झालेलं आहे। दिव्यांग जी लोक आहेत त्यांना खुर्ची असेल, काय अवयव असतील ते देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि निरंतर काम या शिवजयंतीच्या निमित्ताने चालू आहे। या आम्ही शिवमहोत्सव म्हणून यावर्षी मोठ्या ताकदीने हा शिवमहोत्सव साजरा केला आहे आणि पुढील वर्षी मात्र याच्यापेक्षा दुप्पट क्षमतेने हा शिवजयंती महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करू। कुठलेही मिरवणूक न काढता, गाजावाजा न करता की मिरवणूक म्हणले की त्याला धांगडधिंगा, नाच, गाणी आणि विविध प्रकार या ठिकाणी केले जातात, भांडणं केली जातात, डॉल्बी लावा लागतो। त्यामुळे आम्ही मिरवणुकीला पूर्णपणे या ठिकाणी फाटा दिलेला आहे आणि मिरवणूक सोडून आदरणीय राजे शिवछत्रपती महाराजांना अपेक्षित असलेली समाजसेवा व लोकांच्या मदतीला धावून जायचं ही भूमिका शिवसेनेने घेतली असून एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा आशीर्वाद यामुळेच या ठिकाणी हे कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो। आज या ठिकाणी आपली डायलिसिस सेंटर आहे, ब्लड बँक आहे, नर्सिंग कॉलेज आहेत, अनेक समाजोपयोगी कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने करत आहोत आणि प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी जनतेतून शिवसेनेला मिळत आहे आणि प्रत्येक आता जनतेतला माणूस म्हणतोय की एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि राजा शिवछत्रपती जयंतीला आम्ही आरती करताना एक साकडं घातलंय पुन्हा एकदा की येणाऱ्या शिवजयंतीला रायगडावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी मुख्यमंत्री नात्याने एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्तेच व्हावं, ते मुख्यमंत्री म्हणून पुढल्या वर्षी विराजमान व्हावेत अशा प्रकारची भावना या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे व्यक्त केली। सर, आपण हे सर्व सामाजिक उपक्रम सुरू असताना तुम्ही ह्या सर्वच उपक्रमांमध्ये सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे। काय सांगाल, कशा प्रकारे लोकांचा, नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय या सामाजिक उपक्रमांना? अतिशय उत्कृष्टपणे या सामाजिक कार्यामध्ये सहभाग मिळतोय। आम्ही सकाळी जवळजवळ 11:30च्या दरम्यान या रुग्णाच्या सेवेचं उद्घाटन केलेलं आहे आणि सकाळपासून आतापर्यंत सातत्यानं डॉक्टर डोळे चेकिंग करतात, त्यांना चष्मेही मिळतात आणि योग्य पद्धतीनं डोळे तपासून त्यांना योग्य पद्धतीत त्या नंबरचा चष्मा मिळत असल्यामुळं या ठिकाणी येणारे जे डोळ्यांनी त्रस्त असलेले रुग्ण आहेत, माणसं आहेत, त्यांना अगदी ते समाधान व्यक्त करत आहेत। त्याचबरोबर डायलिसिस आहे, रक्तदान शिबिर आहे, ज्यानं रक्तदान केलं त्याला जॅकेट, किट त्याला भेट दिलं जाते। त्यानंतर महिलांच्या बाबतीमध्ये ज्यांना कॅन्सर असा पिशवीच्या संदर्भातला जो विषय असतो तोही याची तपासणी बार्शीची कॅन्सरच्या हॉस्पिटलची टीम या ठिकाणी आली, त्याचीही तपासणी चालू आहे। असं सर्वांगी तपासत असताना सर्वसामान्य जनतेतून लोकाला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित लोकांना जे पाहिजे आरोग्याच्या बाबतीतली सुविधा मोफत असल्यामुळं लोकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे आणि मला वाटतं हा खूप यशस्वी चांगल्या असं प्रतिसाद असल्यामुळं यशस्वी हा उपक्रम झालेला आहे। या ठिकाणी आपण लाभ घेतलेले एक आहेत आता बघा वाचा
काय फरक वाटतं का पहिल्यापेक्षा? हा काय दिवसांना माझ्या लाडक्या वाचण्यात फरक वाटतोय का? हा फरक आहे. त्यांना सांगा तुमची प्रतिक्रिया. वर्षातून 2-3 वेळा जे महेशेक हे आयोजन करते ते उत्कृष्ट रीतीने राबवते. त्याचा फायदा गोरगरीब किंवा ग्रामीण भागातील व्यक्तींना, जे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत, औषधं गोळ्या वगैरे पण हे ठेवते. चष्म्याचं तर अतिउत्तम, भरपूर गर्दी असते. सकाळी आता उन्हामुळं थोडंसणामुळं गर्दी कमी असं वाटते. बाकी हेचं कार्य महाराष्ट्रभर चालूच आहे. समाधानी आहात का? हा समाजात काय ते काल दादांचा वाढदिवसही झाला. काल वाढदिवसानिमित्त सुद्धा एक चांगला उपक्रम राबवला गेला. आम्ही कार्यक्रम थोडा वेळ थांबलो होतो, ऐकले थोडं. कसं वाटलं? एकदम व्यवस्थित. मान्यवरांचा बी सत्कार भरपूर जणांचा केला. हा. समाजातले जे प्रतिष्ठित उद्योगपती असतील, कोणी काही असतील, त्यांचं पण असे कार्यक्रम झाले पाहिजे का नाही? आता संध्याकाळी लोकांचे इथून पुढे सुद्धा झाले पाहिजे का नाही? म्हणलं वर्षातून यांचे 3-4 कार्यक्रम चालू असतात आणि मी दर कार्यक्रमाला हजेरी असतो. कार्यक्रम उत्कृष्टरित्या राबवतात. मुलाखत तुझी घे. सर तुम्ही एक समाजातील एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रातला सेवानिवृत्त झालेला आहात. त्या महत्त्वाचा टप्पा पार करत असताना सुद्धा समाजातील एक गरीब आणि श्रीमंत हा पण एक टप्पा महत्त्वाचा आहे. गोळ्या औषध किंवा इतर काही ज्या हे मूलभूत गरज असल्यासारखी झालेली आहे मेडिकलची, त्याच्या विना अनेकांना म्हणजे त्यांचे प्राण म्हणा किंवा इतर काही गोष्टींना मुकावं लागतं. काय सांगाल? आणि या ठिकाणी अशा प्रकारचा एक सामाजिक उपक्रम राबवला जातो. या तालुक्यामध्ये अनेक असे महेशदादासाठी अनेक लोक आहेत जे चांगल्या पद्धतीने काम करतात. महेशदादाचा हा जो उपक्रम आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत विनामोबदला औषध पाण्याचं दिलं जातं. तो फार अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आरोग्याच्या दृष्टीनं कुठल्याही दवाखान्यात गेलं तर पैसा आपल्याकडे नसल्यामुळं लोक औषध उपचार घेत नाही, पण इथं मोफत असल्यामुळं बऱ्यापैकी लोक गरजवंताला त्याचा एक चांगल्या पद्धतीचा लाभ मिळतोय आणि समाज समाधानी असतो. आणि सेवानिवृत्तीनंतर माझं म्हणाल तर या तालुक्यातल्या अशा कार्य करणाऱ्या कुठला बी युवक असू दे, त्याला मला पक्ष लागत नाही, काय लागत नाही काय. आता महेश चिवटेंचं 10 मेला तर सालाबदाप्रमाणे हे सुद्धा आहे सामूहिक विवाह सोहळा, त्याच्यामध्ये सक्रिय गणेश चिवटे हो. महेशदादांचं आरोग्याच्या दृष्टीनं नेहमी नागेश चेंडकेच्या मार्फत आरोग्य लोकांना वेळोवेळी वर्षभर चालू असतं. कुणीही दुकानात आलं की त्याला काय होते, त्याच्या ऑपरेशनची सोय बार्शीला होते, पुण्याला होते का मुंबईला होते, जिथं त्याची सोय करून त्यांचं मोफत कसं त्याच्यावर इलाज केला जाईल अशा पद्धतीची यंत्रणा अविरत चालू आहे. आज एक शिबिर आहे, शिवजयंतीच्या निमित्तानं आजचं शिबिर आहे. परंतु एखादा अडचणीतला आणि गरीब कुटुंबातला माणूस जर आरोग्याच्या दृष्टीने मदत मागायला आला तर ही काम अहोरात्र आणि रात्रंदिवस चालू आहे. याचं मला खूप समाधान आहे. पत्रकार म्हणून काय सांगाल? एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलं जातं. मी पत्रकारिता करत होतो, पण आता जरा थोडी थांबवली आहे. कारण कशामुळं माहिती आहे की मला समाजसेवा करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं पद मागितलं मंगेशदादा चिवटे यांना. तर त्यांनी मला सांगितलं की आपण पत्रकारिता करता आणि समाजसेवा का करायची तुम्हाला. तर मी त्यांना सांगितलं की मला समाजसेवेचा छंद लागला आणि त्या समाजसेवेमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून लोकांच्या जे गरजू रुग्ण आहेत त्यांना मदत मिळवून देणं, त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय उपचार होतो, कुठलं हॉस्पिटल आपल्याला म्हणजे गरजेनुसार आपल्याला सगळं वेळेनुसार कुठला डॉक्टर चांगला आपल्याला मार्गदर्शन करेल. आता आपल्या इथं काही बार्शीचे कॅन्सर हॉस्पिटल आलेले आहेत, काही साई संजीवनी हॉस्पिटल आहे, काही जगदाळे मामा हॉस्पिटल आहे, असे काय हॉस्पिटल जे आहेत. आता ह्या हॉस्पिटलमध्ये काय आता जर बघितलं कॅन्सर हॉस्पिटलचं, माझं जनतेला आव्हान आहे की या करमाळा तालुक्यातल्या आणि शहरातल्या सुद्धा जनतेला आव्हान आहे की बाबा तुम्ही आपल्या जे महिला भगिनी आहेत त्यांच्यासुद्धा काही कॅन्सरच्या तपासण्या करून घ्याव्या. म्हणजे बाबा त्याच्यात जर निदान जर आलंच
तर त्याच्यावर लोक म्हणतात आम्हाला काय कॅन्सर आहे का, तुम्हालाच काय कळतं का, असे काही प्रश्न विचारले जातात. पण ज्या वेळेस टायमिंग माणसावर येतो की बाबा आपल्याला कॅन्सर झाला आहे, त्या टायमिंगला माणूस म्हणतो अरे तुम्ही सांगितलं होतं ते खरं आहे, आम्हाला काय हवंच नाही किंवा त्या महिलांना सांगा किंवा तपासणी करा, हे करा ते करा, आम्हाला गरज नाही. पण आमचं एक आरोग्य शिबिर आम्ही राबवतो. कशासाठी राबवतो की बाबा जनतेची कुठेतरी सोय व्हावी आणि ह्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांचे काही जे आजाराचे निदान असतात, उदाहरणार्थ ब्लड कॅन्सर असू द्या, पिशवीचा कॅन्सर असू द्या, कशाचाही लंग कॅन्सर असू द्या, महिलांच्या स्तनाचा कॅन्सर असू द्या, असे कित्येक तरी कॅन्सरचं प्रमाण असू द्या. त्याचप्रमाणे काही लोकांना डोकं दुखत जर असेल तर लोक म्हणतात आम्हाला पित्त झालं किंवा ही झालं ती झालं, असे काही प्रश्न वेगवेगळे आहेत, लोक मानसिकता करतात. पण त्याच्या मागची जी कारणं आहेत, लोक सिटी स्कॅन करायचं जर म्हणलं, अरे तुला काय कळतं का, माझं सिटी स्कॅन करायची काहीच गरज नाही, किंवा बा आपण जर सिटी स्कॅन करायला किती फक्त थोडे पैसे लागतात, पण आयुष्याला मुकावं लागतं ह्याच्याकडे भान नसते. जनतेला वाटतं की आम्हाला हे काहीतरी आरोग्य शिबिरं करून नौटंगी वगैरे करतात, पण तसं काही विषय नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी हा सगळा उपक्रम राबवत आहे. मंगेश दादा चिवटे यांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून. आणि खरं सांगतो, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे जे आहेत ते ऑलरेडी समाजसेवक आहेत, ते काय राजकीय नाहीत. त्या माणसापर्यंत जर एखादा माणूस जर गेला तर त्या माणसाकडून जनतेच्या एखाद्या गरजू रुग्णाला स्वतःहून फॉर्म भरून देण्यापासून, त्याचा तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला काढण्यापासून त्या हॉस्पिटलपर्यंत पेशंट पोचेपर्यंत स्वखर्चाने हे करतात. मी स्वतः साक्षीदार आहे. मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम करतो. मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून नाही, अख्ख्या जनतेला माहिती आहेत. पण एक जनतेला आव्हान आहे, असे जे आरोग्य शिबिर जर घेतले, काही डोळ्यांचा प्रश्न आहे, डोळ्यांना जर एखादा एक डोळा जर घ्यायचा म्हणलं तर त्याचा चष्मा घ्यायचा म्हणलं तर जवळपास 800-900 रुपये घ्यावं लागतात. आमच्याकडे मोफत, अक्षरशः मोफत, 1 रुपयाही घेत नाही. औषधं जर घ्यायची म्हणलं तर कितीतरी औषधं आमच्याकडे आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या आम्ही आरोग्य शिबिरामध्ये कितीतरी काय काय गोष्टी करतो. त्यामुळे जनतेने त्याचा लाभ घ्यावा ही माझी एक विनंती आहे. नाव काय? संदीप जाधव. होय. काय तपासले का डोळे? हा तपासले. काय पैसे घेतले का? नाही नाही का? मोफत काय हे आहे, चष्मा आहे का? काय तर दिले बघू. बर. हा काय याच्या आधी आला होता का नाही आरोग्य शिबिराला इथल्या? नाही पहिल्यांदा झालं. पहिल्यांदाच आलात का? बरं बरं. कशी काय ट्रीटमेंट कशी दिली काय डॉक्टरांनी? काय चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित दिली ना? हा मी रवी रत्न पारखे, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शीच्या वतीने आज या शिबिरामध्ये सहभागी आहोत. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शीची टीम आयोजित शिवजयंतीच्या निमित्ताने, महिला दिनाच्या निमित्ताने आज जे मोफत आरोग्य शिबिर, मोफत चेस्ट पे वाटप शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, या शिबिरामध्ये करमाळावासी या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये नेत्र तपासणी शिबिराला उत्कृष्ट असा चांगला प्रतिसाद आहे. प्रिपरेशन नसल्यामुळे महिलांमध्ये तपासणीची जनजागृती होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी जवळजवळ आत्तापर्यंत आमच्या शिबिरामध्ये 15 महिलांनी आल्यापैकी 11 महिलांची तपासणी झालेली आहे. त्यांचा रिपोर्ट 15 दिवसामध्ये जो काही असेल तो फोनवर त्यांना केस पेपर करताना नंबर घेतलेला असतो, त्या नंबरवर त्यांना सांगितलं जाईल. जर दूषित रिपोर्ट असेल तर त्यांना उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार पूर्णपणे मोफत दिला जातो. सुसज्ज असं आमचं नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल आहे. सतत भरणाऱ्या शिबिरामध्ये आम्ही सहभागी होत असतो. पण काळाची गरज अशी आहे की जनतेमध्ये तपासणीविषयी जनजागृती होणं गरजेचं आहे. धन्यवाद.